शेतकऱ्यांच्या हिताला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही। सर्व बियाणांचा जीवनावश्यक वस्तू कायद्यात समावेश करण्याचा शासनाचा विचार, महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे। खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक न होण्याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते। पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। शेतकऱ्यांच्या हिताला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून त्यांच्या हितांशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे, असं आश्वासन त्यांनी दिलं। कृषी उत्पादनांच्या किमती कोसळल्या तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारचं मूल्य स्थिरता निधी उभारला आहे। तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधले मध्यस्थ बाजूला करून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे। महागडं बियाणे खरेदी करूनही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना फसवणुकीला सामोरं जावं लागतं। प्रसंगी संपूर्ण हंगाम वाया जातो। हे टाळण्यासाठी सर्व बियाणांचा जीवनावश्यक वस्तू कायद्यात समावेश करण्याचा विचार शासन करत आहे, अशी माहिती महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। जळगाव येथे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप पीक आढावा बैठकीत ते बोलत होते। शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं सांगून मुक्ताईनगर इथं कृषी महाविद्यालय आणि पाल इथं हॉर्टिकल्चर कॉलेज यावर्षी सुरू करण्यात येत असल्याची घोषणा देखील श्री खडसे यांनी केली। खरीप हंगामात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला केल्या। बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीत त्या बोलत होत्या। बी बियाणांचा खतांचा काळाबाजार होणार नाही यावर चोख नियंत्रण ठेवून प्रशासनानं जिल्ह्यात भरारी पथकं नेमावीत, असं मुंडे म्हणाल्या। या भरारी पथकाच्या कामाचा प्रत्येक आठवड्याला आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या। यावर्षी खरीप हंगामात बँकांमार्फत पीक कर्ज वाटपाचं नियोजन करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितलं। विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत ही चिंतेची बाब बनून राहिली आहे। या आत्महत्या थांबाव्यात, विदर्भातील शेतकऱ्यांचं मनोबल वाढवता यावं या हेतूनं सोलापूर परिषदेनं विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी 2 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यांचं आयोजन केलं होतं। लहरी निसर्गामुळे सध्या शेतकऱ्याला शेती करणं अवघड झालंय। त्यात विदर्भ हा कमी पर्जन्यमानाचा विभाग। सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुकाही कायम दुष्काळी तालुका। पण या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आता शासनाच्या शेडनेट आणि शेततळी या योजनांच्या माध्यमातून नवी क्रांती केली आहे। इथला शेतकरी आज शेतीकडे उद्योग म्हणून पाहू लागला असल्यानं कमी पाण्यावर आणि कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेत आहे। मंगळवेढा तालुक्यातल्या माळ रानावर फुललेली शेती पाहून विदर्भातल्या शेतकऱ्यांचं देखील मनोधैर्य उंचावलं आहे। जेवढे कमी पाण्यात जे शेतीचं उत्पादन निघते अशी पिकं घेऊन शेडनेटच्या द्वारे आम्ही आमच्या ग्रुपनं केलं, तेच आपण विदर्भात करावं। आपल्या विदर्भात, तुमच्या विदर्भात आम्ही ऐकलेली गोष्ट अशी आहे की कमी पाणी, शेती पुरवठा कमी नाही। मित्रांनो, कमी पाणी असेल तेवढी शेती चांगली होती। एक ज्वलंत उदाहरण आम्ही तरुणांनी या महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे। ज्याप्रमाणे या शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर शेती करून एक आदर्श निर्माण केलाय, त्याचप्रमाणे इकडचे अनुभव आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांना सांगून त्या शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून वंचित करू शकू, असा आत्मविश्वास या दौऱ्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला आहे। आता विदर्भात जाऊन यवतमाळ जिल्हा आणि अकोला जिल्ह्यात जाऊन आम्ही तेथील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेती करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करणार आहोत। शासकीय योजनांच्या माध्यमातून सोलापूरच्या प्रशासनानं मंगळवेढ्यातल्या शेतकऱ्यांचं मनपरिवर्तन केलं। त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना शेडनेटची आधुनिक गट शेती करायला प्रवृत्त केलं। सामुदायिक शेतीचे फायदे काय असतात हे या शेतकऱ्यांनी जवळून पाहिलं असल्यानं त्यांच्या जीवनात आपण परिवर्तन करू शकलो। त्याचप्रमाणे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत आणि आत्महत्यांपासून दूर राहावं, अशी भावना शासकीय अधिकारी व्यक्त करत आहेत। 2 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अनुभवाची शिदोरी घेतली असून परत गेल्यानंतर ही शिदोरी आपल्या खचलेल्या बांधवांना देण्याच्या मनसुब्यानं त्यांनी सोलापूर सोडलं आहे।
यातून विदर्भात एक सकारात्मक चित्र दिसेल अशी अपेक्षा आहे. केंद्रानं येत्या खरीपासाठी राज्यात 41.75 लाख टन खतं मंजूर केली आहेत. यामुळे गेल्या हंगामातल्या शिल्लक असलेल्या 8.25 लाख टन खतांसह खरीपासाठी तब्बल 50 लाख टन खतं उपलब्ध होणार आहेत. गेल्या खरीपाच्या वापरापेक्षा ही खतं तब्बल 15 लाख टनांनी अधिक आहेत. केंद्राकडून वेळेत मुबलक खतांचा पुरवठा सुरू असल्यानं यंदा संरक्षित खतसाठा करावा लागणार नाही अशी स्थिती आहे. वाशिम इथं राममळा या धान्य, फळ आणि भाजीपाला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 मे ते 3 मे पर्यंत हा महोत्सव भरणार असून याचं आयोजन आत्मा आणि कृषी विभागानं संयुक्तरित्या केलं आहे. या महोत्सवातून 50 लाखाचा शेतीमाल विक्री करण्याचा मानस आहे असं जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाहुयात बाजारभाव. जाणून घेऊया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल दर 2665, किमान दर 2000, ज्वारी 1850, 1550, भेंडी 1600, 650, वांगी 2100, 300, फ्लॉवर 1800, 320, पालक 600, 400, सफरचंद 2500, 600, चिकू 1100, 200 आणि डाळिंब 8000 आणि 800. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. पाहुयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 27, पुणे 39 आणि 22, औरंगाबाद 41 आणि 25, नागपूर 44, 24, सोलापूर 43, 24 आणि नाशिक 39 आणि 21. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषी विषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी krishivarta@ddk.mumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.